आपण जर पाहिलं तर आजपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. विविध शाळांमध्ये ढोल ताशासह आणि त्यांच्या अंगावर फुलं टाकून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. मात्र अशा राज्यातील अनेक शाळा आहेत ज्यांची अवस्था ही दयनीय झालेली आहे, ज्या पडायला आल्यात आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे विद्यार्थी आहेत, शाळेत नवीन येणारे विद्यार्थी, ते आपला जीव मुठीत घेऊन त्या शाळेत बसत असतात आणि शिक्षण घेत असतात. मी सध्या संभाजीनगरातील पळशी या गावामध्ये आहे. जर माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर ही जिल्हा परिषदची शाळा आहे. या शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर तिची अवस्था आपल्याला पाहता क्षणी पाहायला मिळेल. जे पत्र आहेत ते पूर्णपणे झिजलेले आहेत, त्या भिंती आहेत त्या सुद्धा पडायला आलेल्या आहेत. ही शाळा माहितीनुसार 1970 ते 75 मध्ये बांधल्या गेलेली आहे. तेव्हापासून या ज्या वर्ग खोल्या आहेत त्या तशाच आहेत. अनेक पत्रव्यवहार करूनही शासनातर्फे कोणताही याला निधी मिळालेला नाही असं येथील शिक्षकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या शाळांची अवस्था जर आपण पाहिली तर जे विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत ते सुद्धा आपल्या लेकरांना या शाळेमध्ये कुठेतरी जीव मुठीत घेऊन पाठवत असतात. पूर्णपणे पत्र निघालेली आहेत. मधात पत्र आणि भिंतीमध्ये आपल्याला ज्या खिंड आहेत त्या सुद्धा पाहायला मिळतात. दुसरीकडे ज्या शाळेचे भिंती आहेत त्या सुद्धा त्याला किंवा कडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्णपणे या शाळेचा जी अवस्था आहे ती दयनीय झालेली आहे. कुठेतरी याला खूप कोण जिम्मेदार आहे ही प्रश्न आता पाहावा लागेल. मात्र दुसरीकडे जे विद्यार्थी आहेत ते या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षण घेत असतात. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे, आपण जर पाहिलं तर त्यांचा हा क्लास सुरू आहे. अनेक विद्यार्थी आपल्याला इथे बसल्याचे पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे त्या शाळेच्या भिंती आणि आपण जर पत्रे पाहिले तर आता होणाऱ्या पावसामध्ये त्याचा काय पुढे परिणाम होईल हे आपण सांगू शकत नाही. कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा जोरात पाऊस येईल किंवा वारे येतील तेव्हा मात्र हे पत्रे राहतील का, या भिंती राहतील का, हा प्रश्न सुद्धा आपल्या पुढे पडलेला आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. तू या शाळेमध्ये शिकते, कोणत्या क्लासमध्ये तू? मी आता 7वीत आहे. तू 7वी मध्ये आहे. बरं, तुमची शाळेची जी अवस्था आहे किंवा तू शाळेमध्ये येते, भीती वाटते शाळेमध्ये यायला? भीती तर एवढी म्हणजे शाळेमध्ये यायला नाही वाटत, पण शाळेमध्ये आल्यानंतर वाटत की पत्र उडतील की नाही. वारा खूप जोरात असतो आणि पत्र उडतील की नाही याचीच भीती असते. आणि जास्त करून पाऊस सुद्धा येतो, असं वाटतं की आपण ओले होऊ की नाही याची पण भीती वाटते. बरं, पावसाळ्यामध्ये काय याची परिस्थिती असते? पावसाळ्यात काय होतं वर्ग खोल्यामध्ये तुम्ही बसल्यावर? पावसाळ्यामध्ये पाणी पत्रातून खाली पडतं आणि दरवाजापासून पण येतं पाणी. आणि वारा असा येतो की पत्र सुद्धा हलतात, तर भीती वाटते त्याने. बरं, आणि पाणी आल्यानंतर तुम्ही कसं शिकता मग याच्यामध्ये? मग आम्ही वाटलं तर सगळे एका साईडकडून छान पत्रे आम्ही तिकडून बसतो, पण तिकडे जरी गळायला लागले मग आमच्याकडे चान्सेस नसतो. तर पुस्तकं वगैरे पण तुमचे भिजतात मग पावसाळ्यामध्ये? हो. तू घरच्यांना सांगितलं का असं होतं आमच्या शाळेमध्ये, आम्हाला पावसाळ्यामध्ये त्रास होतो? नाही सांगितलेले. पण जेव्हा पावसाळ्यात पत्र गळतात किंवा पत्र उडून जाण्याची भीती असते, या भिंती पण त्याला छिद्र पडले, भीती वाटते का हे भिंत अंगावर पडेल का, पत्रे उडून जातात का, तरी तुम्ही शाळेत येता? नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला त्यांचे भाव पाहायला मिळतात. कुठेतरी अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना या शाळेत येऊन शिक्षण घ्यावं लागतं. आपण कुठे देशामध्ये आपल्याकडे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आपण जागतिक स्तरावर कुठेतरी प्रथम क्रमांकाला जाऊ का असा आपण गोष्टीच पण करतोय. मात्र दुसरीकडे ज्या शिक्षणाला आपण खूप महत्वाचं मानतो तेथील अवस्था हे आपल्याला पाहायला मिळतात. तू शाळेमध्ये येते, काय काय तुम्हाला त्रास होतो पावसाळ्यामध्ये या शाळेचा? सर आम्ही येतो तेव्हा इतकी भीती वाटते की वारा आला की हे पत्तर जे आहे ते उडून जाईल का, ही भिंती गळते पाणी यावर, तर आम्हाला ती भीती वाटते की ते आमच्या अंगावर नाही पडायला पाहिजे.
आणि पाणी येतो तेव्हा आम्ही एक कोपऱ्याने बसतो आणि पाणी येतं तेव्हा आम्ही कोपऱ्यात बसतो. ते पुस्तक राहतं ते ओलं होऊन जातं म्हणून आम्ही तिकडे कोपऱ्यात, आणि तिकडे पण हे झालं ना की मग आम्ही बाहेर जातो. नक्कीच आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांच्या आपल्याला या प्रतिक्रिया होत्या. कितीही पाऊस आला तरी त्यांना शाळेत यावं लागतं, त्यांची पुस्तकं भिजतात आणि त्यांनी अभ्यास कसा करावा असा प्रश्न होतो. आपल्यासोबत येथील शिक्षक सुद्धा आहेत. सर, पावसाळा आता सुरू होणार आहे, त्याच्या आधीच आपली ही अवस्था या शाळेची पाहायला मिळते. किती त्या वर्ग खोल्या आहेत, त्या गळतात आणि काय अवस्था आहे या शाळेची? साधारणतः 8 वर्ग खोल्या आपल्या एकदम म्हणजे मोडकळीस आलेल्या आहे आणि त्या वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येक वर्गाची सारखीच कंडिशन आहे. फक्त खालचे जे 3-4 वर्ग आहे ते स्लॅबचे आहे, ते योग्य पद्धतीनं बसण्याचे योग्य आहे. परंतु ह्या ज्या 8 खोल्या ह्या खूप दिवसाच्या जुन्या असल्यामुळे इथं विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्रत्येकाला इथं बसण्यास त्रास होतो. विद्यार्थ्यांमध्ये पावसाळ्यात भीतीचं वातावरण असतं का जेव्हा पत्र वाचतात? हो, 100% मुलं घाबरतात. अशा वेळेस आम्ही ज्या चांगल्या प्रकारच्या ज्या रूम आहे त्या वर्गामध्ये मुलांना एकत्र बसवायची परिस्थिती आमच्यावर येते आणि आम्ही थोडं मुलांना संरक्षण व्हावं यासाठी आम्ही चांगल्या रूमामध्ये मुलांना एकत्र 3-3, 4-4 वर्ग बसवण्याचं काम आम्हाला त्यावेळेस अशा वेळेस करावं लागतं. नक्कीच आपण जर पाहिलं एकीकडे नवं वर्ष, शैक्षणिक वर्ष सुरू होतंय, मात्र दुसरीकडे अशी ही शाळा आहे जिची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी या अशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा यायला भीती वाटते, त्यांना शिक्षणाला सुद्धा भीती वाटते. आपण शिक्षण घेतोय, बसतोय, मात्र आपली जर शाळाची पत्र उडाले किंवा मग पावसाळ्यामध्ये जर भिंत अंगावर पडली का, असा त्यांच्यामध्ये गंभीर असा तो जो प्रश्नचिन्ह आहे ते पण निर्माण होते. भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे. कुठेतरी ज्या शाळांच्या अशा अवस्था आहेत मात्र सरकारकडून किंवा प्रशासनातर्फे यावर कोणतीही दखल का घेतल्या जात नाही, हाही मोठा प्रश्न निर्माण होतोय. रामबुदवंत, नवराष्ट्र, संभाजीनगर. सर, या शाळेची आपण जर अवस्था बघितली तर भिंतीला कडे पडले, पत्रांची सुद्धा खूप बेहाल आहेत आणि विद्यार्थ्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या की ते म्हणताय आम्हाला क्लासरूम मध्ये बसायला भीती वाटते. तुम्ही या शाळेच्या परिस्थितीबाबत पुढे काही पत्रव्यवहार केलाय का आणि तिकडून प्रतिक्रिया काय आली तुम्हाला? या शाळेच्या 8 वर्ग खोल्या या पत्र्याच्या आहेत. निश्चितच पत्र्याच्या वर्ग खोल्या या खूप जुन्या आहेत आणि त्या पत्र्यांना बऱ्याच ठिकाणी छिद्र पडलेले आहेत. पावसाळ्यामध्ये त्या वर्ग खोल्या गळतात, पाणी त्या ठिकाणी टपकत आहे, माकडांचा या ठिकाणी त्रास आहे, माकडं पत्र्यावर उड्या मारतात. बऱ्याच ठिकाणी अँगल, पत्र्यावरचे जी खाली लावलेले जे अँगल आहेत हे अँगल सुद्धा तुटलेले आहेत, जे कधीही उन्मळून पडू शकतात, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. निश्चितच आणि याबद्दल वेळोवेळी प्रस्ताव मागवण्यात आलेले होते. हे प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर हे ठराव देण्यात आलेले आहेत इमारतीच्या बांधकामाकरिता. पण जेव्हा विद्यार्थी पावसाळ्यामध्ये इथे येतात तर त्यांच्या मनात असं भीतीचं वातावरण असतं का? तुम्हाला काय सांगतात ते विद्यार्थी? हो, निश्चितच भीतीचं वातावरण राहणारच आहे. पत्र्याच्या खोल्या आहेत, कुठे कुठे वर्गामध्ये पाणी टपकतंय, गळतंय आणि विद्यार्थी म्हणतात, परंतु आता त्याला पर्याय नाही. ज्या वर्ग खोल्या जशा स्थितीत आहेत, कारण एवढ्या वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य आहेत. 8 म्हणजे जवळपास वर्ग खोल्या आहेत त्या जुन्या आहेत. कधीच्या आहेत त्या जवळपास शाळा स्थापनेपासूनच्या आहेत. म्हणजे जवळपास त्या इसवी 1967 ते 70च्या दरम्यानच्या या वर्ग खोल्या आहेत. सातत्याने पत्र व्यवहार करूनही शासनातर्फे कोणतीही तुम्हाला अजून? हो, माननीय न्यायमूर्तींचा पाहणी दौरा सुद्धा झाला. त्याचबरोबर अधिकारी आपली गाडी नावाचा एक कार्यक्रम देखील या ठिकाणी तालुक्यामध्ये झाला होता, ज्यामध्ये विविध बांधकाम खात्याचे अधिकारी, गटविकास अधिकारी या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी खोल्यांची पाहणी केली, नव्याने प्रस्ताव मागितले, ते प्रस्ताव पण दाखल केले गेले आणि लवकरच त्याबद्दल काहीतरी निर्णय घेता येईल असं त्यांनी कळवलं होतं. त्याचबरोबर आताही रिसेंट या 15 दिवसाखाली देखील 8 वर्ग खोल्यांच्या संदर्भातला दुरुस्ती किंवा बांधकामाचा, नव्याने बांधकाम करण्याचा ठराव देखील ग्रामपंचायत मार्फत पाठवण्यात आलेला आहे.
सर आपलं नाव? मी पंकज मंडगे, प्रभारी मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा पळशी शहर.